करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षात भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. आयुष्यामध्ये बदल कसे घडून येतील. आयुष्य हेची रत्नपेटी, माझी भजन रत्ने गोमटी, ईश्वरे अर्पुनिया लुटी, आनंदाची करावी. आयुष्य म्हटलं की सुखदुःख ही आलीच, परंतु आयुष्यामध्ये बदल हा नक्कीच झाला पाहिजे. ज्याप्रमाणे 5 ज्ञानेंद्रिये आणि 5 कर्म इंद्रिये मिळून हा दशेंद्रियाचा पुतळा, दशेंद्रियाचा देह प्राप्त झालेला आहे, त्याप्रमाणे जीभ, बघा जिभेचं कसं सामर्थ्य, जिभेचा कसं भाग समर्थांनी दिलेला आहे. ज्याप्रमाणे आपण अन्न खात असतो, अन्न खात असताना बघा त्या जिभेवर असणारी लाळ, त्याद्वारे आपल्याला रक्तपुरवठा होत असतो, त्या अन्नामध्ये मिसळली जाते. बघा, परंतु जिभेला झालेली जखम लगेचच भरून येते, परंतु जिभेमुळे झालेली जखम कधीही भरून येत नाहीये. आता विचार करा, आपण जेवत असताना बघा जीभ मध्येच आपण चावली जाते. एखादं बघा जिभेला जखम झाली असेल ना, तर आपण काही तिखट खाल्लं असेल किंवा मिठाचा खडा समजा ज्याप्रमाणे बघा जिभेवर आला असेल तर आपल्याला खूप त्रास होतो, परंतु ती जखम लवकरच काय होते, पूर्णपणे बरी होत असते. कारण आपल्या मुखामध्ये संपूर्णपणे तोंडामध्ये जी लाळ असते, त्या लाळेद्वारे काय होत असते, जखम पूर्णपणे बरी होत असते. परंतु जिभेमुळे झालेली जखम कधीच भरून येत नाही. आता विचार करा, म्हणजे भाग कसा दिलेला आहे. आपण एखाद्याला शब्द बोलून गेलो, एखाद्याच्या अंतःकरणातला त्रास होईल असे शब्द बोलून गेलो. समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतःकरणाला लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. कारण संबंध जोडणं ही एक कला आहे. नातं जोडली गेली पाहिजेत, परंतु संबंध टिकवणं एक साधना आहे. आयुष्यात आपण किती खरं बोलत असतो, किती खोटं बोलत असतो, हे फक्त 2च व्यक्तींना माहीत असतं. एक म्हणजे परमात्मा आणि आपला अंतरीचा अंतरात्मा. का म्हणून आपण खोटं बोलायचं? खोटं बोलून आपल्याला काय मिळणार आहे का? बरोबर की नाही? समर्थांनी आपल्याला श्लोक पण दिलेला आहे, बरे सत्य बोला यथा तथ्य चाला, बहुमानिती लोक तेने तुम्हाला. बरोबर की नाही? तरी सुद्धा आपण धडपड कशासाठी करत असतो? आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येवो, सुख प्राप्त हो, यासाठीच ना. पण त्याच सुखाला कुठेतरी समाधानाची सीमा असायला हवी ना. आपल्याकडे सर्व काही भांडवल आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु शरीरच साथ देत नाहीये. आपल्याला काही खाता येत नाहीये, आपल्याला काही पिता येत नाहीये. म्हणजे काय? सर्व काही मांडून ठेवलेलं आहे, परंतु आता खाण्याची इच्छाच होत नाहीये, कारण आपल्याला शरीर साथ देत नाहीये. मग ते असून उपयोगाचं काय? बरोबर की नाही? म्हणून भाग कसा दिलेला आहे, समाधान असणं गरजेचं आहे. जीवनामध्ये आनंद उपभोगता आला पाहिजे. कारण समुद्राचं खारट पाणी बघा, आपण समुद्रावर गेलो की आपण तहान लागली की ते पाणी पितो का?
नाही आहे, कारण ते पाणी खारट आहे. परंतु ढग असतात बघा, ते वाफेच्या साहाय्याने, वाफेच्या रूपाने ओढून घेतात आणि तेच पाणी गोड पाण्यात रूपांतर करून, अगदी त्याप्रमाणे बघा, पावसाला सुरुवात झाली की तेच पाणी आपल्या इथे येत असतं. म्हणून आपण विचार करतो, नदी नाल्यातलं पाणी, गटारातलं पाणी, तलावातलं पाणी, विहिरीतलं पाणी जातं कुठं? शेवटी समुद्रालाच मिळतं. मग भरती ओहोटी बघा, ज्यावेळी भरती असते त्यावेळी पाण्याची लाट बाहेर येत असते, परंतु ओहोटी असते त्यावेळी आपण प्रत्यक्षात जिथे जायचं तिथे आपण प्रवास करू शकतो. वेळ असते ना, वेळेला मर्यादा आहे. पावसात इतर पक्षी आसरा शोधत असतात. आपल्या खिडकीवर बघा, खिडकी दरवाजे असतात, तिथे पक्षी येत असतात घरटी बांधण्यासाठी. काही झाडावर बांधतात, बरोबर की नाही, जंगलामध्ये डोंगरामध्ये पाहायला मिळतात. परंतु गरुड पक्षी मात्र पाऊस टाळण्यासाठी ढगांच्या वरती जाऊन उडत असतो. गरुड पक्षी सामर्थ्य इतकं आहे ना त्या पक्षामध्ये बघा, कारण समस्या एकच असते, परंतु तो दृष्टिकोन आहे ना हा वेगळाच आहे. गरुड पक्षी बघा, आपण पुराण सुद्धा ऐकली, गरुड पुराण, बरोबर की नाही. एक सामर्थ्य आहे त्या पक्षामध्ये, जसं राजहंस आहे. पाणी वेगळं आणि दूध वेगळं करण्याचं सामर्थ्य त्या पक्षामध्ये, बरोबर की नाही. परंतु ज्याप्रमाणे खोट्या मार्गाने जिंकण्यापेक्षा आपण जो मार्ग निवडायचा आहे तो खरा मार्ग अवलंबता आला पाहिजे. खोट्याने पैसा सुद्धा कमवता येतो, पण तो पचणार नाहीये. आपल्याला शेवटी ती बिलं पावत्या भरावीच लागणार, आणि जिथे आपली हाऊस फिटणार आहे ती म्हणजे हॉस्पिटल. कारण जे खऱ्या मार्गावर चालतात ना ते कायम अबाध असतात. परंतु आपण ज्यावेळी खोट्या मार्गाने प्रवास करत असतो, खोट्या कमावतो ना, तेव्हा लोकांना तोंड दाखवायची बारीसुद्धा येत नाही. आपण लपून छपून सर्व कार्यक्रम करत असतो, कार्यभार करत असतो, बरोबर की नाही. म्हणून ते पैसे टिकणारे नाही आहेत. म्हणून आयुष्यामध्ये बदल करता यायला हवा. आयुष्यामध्ये बदल कसा घडेल? डोळे तर सगळ्यांचेच सारखे असतात ना, परंतु प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो. काही लोक डोळ्यांनी चांगले पाहत असतात, काही लोक डोळ्यांनी वाईट पाहत असतात. म्हणजेच भाग कसा दिलेला आहे, पाहायचा दृष्टिकोन हा वेगळा आहे. डोळे तर सगळ्यांनाच दिलेले आहेत, सर्वजण पाहत आहेत, परंतु सामर्थ्य कशामध्ये? जी शिल्लक आहे ना ती शिल्लक आपल्याला वाढवता आली पाहिजे. म्हणून भाग दिलेला आहे. आयुष्यात सर्व काही गमावलं तरी चालेल, पण श्रवण कधीच सोडायचं नाही. कारण सत्याच्या 100 शब्दापेक्षा अनुभवाचं एकच जे शब्द आहे तो माणसाला जास्त मजबूत आणि समजूतदार बनवतं. आपण एखादं डिक्शनरी असेल, एखादं पुस्तक असेल, संपूर्णपणे वाचत असतो, परंतु त्या वाचण्यापासून आपल्याला त्याचा अर्थ कळत नाही. परंतु अनुभव असेल, परंतु अनुभवासारखे बघा प्रत्यक्षपणे कुठलंही काम असू दे ते काम पूर्ण होणारच. कारण समर्थ म्हणाले, अनुभवासी ये प्रत्यक्ष आता. ज्याप्रमाणे आपण एखाद्याला सल्ला देत असतो, कोणी ऐकतं कोणी ऐकत नाही, त्याचप्रमाणे जेवणात आणि जीवनात ठेचा खाल्ल्याशिवाय मजा येत नाही. आता जेवणामध्ये आपण चपाती भाजी खात असतो,
मिरचीचा ठेचा खातच असतो ना, तसं जीवनामध्ये पायाला ठेच लागल्याशिवाय जीवनात आनंद उपभोगता येत नाही. सरळ रस्ता असेल तर डोळे मिटून आपण चालत असतो, परंतु खडतर प्रवासामध्ये डोळे उघडे ठेवावे लागतात. आणि जी खरी मजा येत असते ना, त्या खडतर प्रवासामध्ये जो आपण आयुष्य घालवत असतो तो खरा जीवनाचा मार्ग आहे. सरळ मार्गावर कोणीही जाऊ शकेल, कारण आपल्यामध्ये सुद्धा चुका होतात, त्या सुधारता आल्या पाहिजेत. आपण सर्व काही शोधत असतो, परंतु जगण्याला एक मार्ग आपल्याला मिळायला हवा. कारण माणसं बदलत जातील, परिस्थिती शिकवत जाईल, येणारे दिवस निघून जातील, विश्वास तोडून अनेक लोक जातील आणि प्रसंग घेणारी परीक्षा सुद्धा लोक बघा, संकटवेळी उपयोगाला कोणच येणार नाही. त्यावेळी संपूर्णपणे आपणच आपला देह हा कार्य करणारा असतो. म्हणून आयुष्यामध्ये चूक झाली तरी ती चूक सुधारण्याची क्षमता हवी. कारण आवडलेलं आणि निवडलेलं यांची जेव्हा सांगड घालता येत नाही ना, तेव्हा आयुष्यात फक्त ती उडते, ती म्हणजे तडजोड. आपण पैसा कमवत असतो, परंतु आपण पैसा कमवत असताना सुद्धा आपण काही पैसा स्वतःसाठी ठेवत असतो. सर्व पैसा खर्च करत नाही, परंतु सर्व पैसा खर्च केल्यावर उद्याचा दिवस आपला कसा जाईल, उद्याचा दिवस आपला कसा येईल हे आपल्याला माहिती नसतं. म्हणून स्वार्थासाठी आणि कामापुरती जवळ आलेली माणसं काही क्षणात तुटतात. कामापुरतं मामा आणि ताकापुरती आजी, आपल्याला ही म्हण माहिती. आपल्या आयुष्यात सुद्धा असं पाहायला मिळतं की ज्यावेळी आपण लोकांना बोलवत असतो, आपल्यावर प्रसंग ओढवलेला आहे, परंतु त्या प्रसंगांना बघा प्रत्यक्षात कोणीही उपयोगाला येत नाही, कोणीही धावून येत नाही. परंतु प्रसंग जेव्हा निघून जातो ना, त्यावेळी ती माणसं आपल्या जवळ येत असतात. पण विचाराने आणि प्रेमाने जुळलेली माणसं आयुष्यभर सोबत राहतात. म्हणून विचारात आणि जुळलेली माणसं आयुष्यभर सोबत असतात. आपल्या हजार चांगल्या शब्दांचा अंत करण्यासाठी एका चुकीच्या शब्दाकडे हजार लोक लक्ष ठेवून असतात. आपण जे बोलतो ना, ते ऐकणारी लोक 100 असतात की आपला देह काय बोलत आहे. परंतु ज्यावेळी चुकीचा शब्द एखादा बाहेर आला ना, तोच चुकीचा शब्द लक्षात ठेवून अनेक वेळा आपल्याला बोलून दाखवत असतात. म्हणून सौंदर्य स्वस्त आहे, आपले चारित्र्य महाग आहे. दिलेला संपूर्णपणे देह बघा फुकट आहे, परंतु चारित्र्य आणि ज्याप्रमाणे कीर्ती आपल्याला वाढवायची असेल तर ती महाग आहे ना, ती सहजपणे घडत नाही आहे. तसंच घड्याळ खूप स्वस्त आहे, पण वेळ महाग आहे. घड्याळाचा शेल संपल्यावर किंवा घड्याळ कुठे तुटलं, नवीन आणता येईल, पण गेलेली वेळ परत आणता येत नाही. शरीर स्वस्त आहे, परंतु जीवन आयुष्य खूप महाग आहे. कारण प्रामाणिकपणा आपल्यामध्ये असला पाहिजे. प्रामाणिकपणा जर असेल तर जीवनाला खरी मजा येत असते. म्हणून जगायचं उत्तमतेने. ज्याप्रमाणे लोक कितीही जरी बोलली तरी ते शब्द आपल्या मनावर कधी घ्यायचं नाही आहे. त्यातून शिकायचं आणि त्यातून आपलं आयुष्य सार्थकी लावल्याशिवाय राहायचं नाही. जय जय रघुवीर समर्थ.